नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज पुन्हा आपण भटकंतीला निघालो आहोत, एका प्रवासाला निघालो आहोत. नेहमीचाच आणि ऐराणीवरचा प्रश्न म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. त्या महामार्गावरून आपण प्रवास करणार आहोत. सध्या आपण आता जाकादेवीच्या पुढे आलो आहोत. म्हणजे जाकादेवीची जी मुख्य बाजारपेठ आहे त्या पुढे आल्यानंतर आपण डावीकडे वळल्यानंतर साधारण फोणगुस डिंगणी मार्गे आपण संगमेश्वर मध्ये प्रवेश करतो. पण डिंगणी मार्गाचं काम चालू असल्यामुळे आता आपण परचुरी मार्गाने मुंबई गोवा हायवेवर जाणार आहोत. म्हणजे संगमेश्वर मुख्य बाजारपेठेच्या मागे आपण बाहेर पडणार आहोत आणि त्यानंतर आपला प्रवास असणार आहे. तर तो साधारण आपल्या मालगुण गावापासून, म्हणजे मालगुण आपण पाठी सोडलंय, मालगुण टू महाबळेश्वर. तर पोलादपूरमधून उजवीकडे वळून आंबेनळी घाटामार्गे आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. पण संगमेश्वर ते पोलादपूर हा रस्ता कसा आहे आणि त्यानंतर आंबेनळी घाट तसंच महाबळेश्वरचा रोड कसा आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे. साधारण जी मुख्य बाजारपेठ आहे जाकादेवीची, तर तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर डावीकडे वळल्यानंतर एक 4 किलोमीटर पुढे आलो आपण आणि आपल्याला 2 रस्ते लागतात. एक डावीकडे जातो तो भादगाव आबलोली तिकडे जातो आणि हा उजवीकडे जातो तर तो संगमेश्वरच्या दिशेने जातो. आणि संगमेश्वरला जायला अर्थातच 2-3 मार्ग आहेत. तर आता आपण जातोय ते परचुरी मार्गे, कारण डिंगणी मार्गाचं काम सुरू आहे. तिथे धूळ वगैरे खूप आहे, रस्ता एकदम खराब आहे. त्यामुळे आता आपण परचुरी मार्गे जातोय. इथून उजवीकडे वळल्यानंतर सरळ आपल्याला पुढे जायचंय. तर साधारण 1 किलोमीटर पुढे आलो की आपल्याला 2 रस्ते लागतात. इथे बघा, डावीकडे एक रस्ता गेलाय आणि उजवीकडे सरळ गेलाय. तर हा जो डावीकडे रस्ता गेलाय तर तो डिंगणी फुणगुस मार्गे संगमेश्वर बाजारपेठेच्या पुढे बाहेर पडतो आणि हा सरळ जातोय, हा उक्षीमध्ये जातो, रानपाटमध्ये जातो. तसंच परचुरी मार्गे आपण बाहेर पडणार आहोत. या रस्त्याने जाऊन सरळ आल्यानंतर थोडंसं एक अर्धा किलोमीटर आपण पुढे आलो. इथे परत आपल्याला 2 रस्ते लागत आहेत. एक सरळ जातोय तो रानपाट गावात जातोय आणि हा डावीकडे जातोय, हा परचुरी मार्गावर जातोय किंवा आणखी उक्षी मार्गे जातोय. उक्षी आणि परचुरीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला डावीकडे वळायचं आहे. परचुरीकडे येणारा किंवा उक्षीकडे जाणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण चालू आहे आणि साधारण आपण थोडंसं पुढे आलं की एक डावीकडे रस्ता जातोय. इथे जायचं आपल्याला परचुरीकडे आणि हा सरळ जो रस्ता गेलाय तो उक्षीत गेलाय. तर याच्या म्हणजे या परचुरीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम जोरदार सुरू आहे. थोडंसं ट्रॅफिक आहे. तर आपण पुढे संगमेश्वरच्या दिशेने पुढे जातोय आणि हा जो परचुरी मार्ग आहे तर तो थेट कोळंबेमध्ये बाहेर पडतो. पण या रोडला खूप वळणं आहेत, तीव्र वळणं, तीव्र उतार, तीव्र चढ अशाने हा समाविष्ट रस्ता आहे. त्यामुळे येताना जरा सावकाश, हॉर्नचा जास्तीत जास्त वापर करा, कारण निमुळताचा रोड आहे आणि खूप वळणाचा रोड आहे. त्यामुळे जरा लक्षपूर्वक वाहन चालवा. परचुरी गाव हे देखील निसर्गरम्य गाव आहे. डोंगरात वसलेलं गाव आहे आणि उजव्या बाजूला मुंबई गोवा महामार्ग आणि डाव्या बाजूला तिकडे परचुरी सुरंग देखील आहे. ट्रेनचा ट्रॅक आहे तिथे. तर आता आपण परचुरी गावात मध्ये आलो आहोत आणि त्या बाजूला रस्ता गेलाय तो फुणगुसला गेलाय आणि हा उजव्या बाजूने जो आपण रस्ता बघतोय त्या रस्त्यावरून आपण चाललोय. तर तो थेट मुंबई गोवा महामार्गाला लागणारा रस्ता आहे. म्हणजे रस्त्याच्या त्या पलीकडे कोळंबे गाव आहे, कोळंबे, आणि इथे परचुरी. तर अगदी काहीच वेळात आपण मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश करतोय. तर त्या बाजूला सरळ जो रस्ता गेलाय तो कोळंबे गावात गेलाय आणि ह्या ब्रिजवर जाण्यासाठी हाच ब्रिजच्या खालून लगेच आपल्याला वर चढायचं आहे.
खालून देखील रस्ता चालू आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण हा जो रस्ता आहे तिथून त्या ब्रिजवर वरती आलो. आता खऱ्या अर्थाने आपण मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश केलाय. तर या कोळमेमधून जाणारा रस्ता थोडासा अजून प्रगती पथावर आहे, काम चालू आहे. थोडासा खडबडीत रस्ता आहे. आपलं वाहन चांगलंच व्हायब्रेट होत आहे. ते देखील काम चालू असलेलं दिसत असेल. थोडासा जो आपण ब्रिजवर चढलो तर तिथला रस्ता खराब आहे आणि हा लगेच चांगला रस्ता सुरू होतोय. पण इथे एकेरी वाहतूक आहे, म्हणजे एक लाईन चालू आहे, फक्त दुसऱ्या लाईनचं काम चालू आहे. इथे डायव्हर्शन्स आहेत, त्यामुळे पाने सावकाश हाका. तर इथे परत एकेरी वाहतूक सुरू आहे, म्हणजे एकच लाईन सुरू आहे, दुसरी लाईन सुरू नाही आहे अजून. दुसरं म्हणजे त्या बाजूचा रस्ता अजून सुरू नाही आहे. तर आपण आता कुरधुंडामध्ये आहोत. कुरधुंडामधील हा रस्ता आहे. बऱ्यापैकी काम झालंय त्या बाजूचं देखील, म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे तो त्या बाजूला आहे आणि आपण ज्या रस्त्यावरून जातोय तो गोव्याच्या दिशेने जाणारा रस्ता आहे. पण एकच लाईन सुरू आहे, तिकडचं काम सुरू आहे. डाव्या बाजूला तुम्हाला बघता येईल. थोडस पुढं आलं की परत थोडासा कच्चा रस्ता आहे. कच्चा पक्का असं समीकरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. इथे पण उजव्या बाजूला काम सुरू आहे, सपाटीकरण सुरू आहे सगळीकडे. पुन्हा एकदा कच्चा रस्ता समाप्त होऊन पक्का रस्ता सुरू झालाय आणि इथे मात्र दोन्ही लाईन चालू आहेत, या बाजूची देखील आणि त्या बाजूची देखील. मागे फक्त डायव्हर्शन आहे, म्हणजे त्या बाजूची जी वाहनं जात आहेत गोव्याच्या दिशेने त्यांना थोडं डायव्हर्शन आहे. पण आता सरळ जातोय. इथे बोर्ड्स देखील लागले, देवरुख चिपळूण मुंबई सरळ. इथे डायव्हर्शन आहे. कुठेतरी खुशीत गाजरं खात असताना पुन्हा एकदा कच्चा रस्ता सुरू होतोय. आणि हा जो रस्ता आहे तो जो संगमेश्वरची मुख्य बाजारपेठ आहे त्याच्या मागचा रस्ता आहे. मागे आपण डाव्या बाजूने जो रस्ता गेला तिथून गेलो होतो, परंतु या बाजूला काम चालू होतं. आता या बाजूचं काम थोडंफार झालंय आणि त्या बाजूचं काम सुरू आहे. तर जे फेमस हॉटेल आहे हॉटेल गणेश, तर ते उजव्या बाजूला आहे. जिथे तुम्हाला गाड्या लागलेल्या दिसतील तर हे बघा, उजव्या बाजूला हॉटेल गणेश आहे आणि त्या हॉटेल समोरून जाणारा हा रस्ता आहे. मागे आपण वरच्या बाजूने गेलो होतो, आता खालच्या बाजूने जातोय. थोडासा चेंजेस आहे, म्हणजे महिनाभरापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता तर महिन्याभरात असे चेंजेस होत असतात इकडून तिकडून. ते देखील त्या हॉटेल समोरील जो रस्ता आहे तो कच्चा रस्ता आहे, खराब रस्ता आहे. आणि समोरच तुम्हाला ब्रिज दिसत असेल तर तो संगमेश्वर मुख्य बाजारपेठेतला ब्रिज आहे. पथावर आहे. इथे ब्रिज होतोय मुख्य बाजारपेठेतील हा ब्रिज आहे आणि इथे अर्थातच ट्रॅफिकची समस्या देखील उद्भवते आणि समोरच आपल्याला ट्रॅफिक दिसतंय.
हळूहळू क्लिअर होत आहे. इथेच उजव्या बाजूला संगमेश्वर बस स्थानक आहे. आणि इथे डायव्हर्जन आहे. डाव्या बाजूने रस्ता बनवण्यात आलेला आहे. अर्थातच गेल्या वेळेस याच रस्त्याने आपण वर गेलो होतो. आजूबाजूला दुकान आहेत. अर्थातच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूला दुकानं आहेत. वरून हा ब्रिज जाणार आहे आणि या ब्रिजच्या खालून सध्या हा मार्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे. तर संगमेश्वर बाजारपेठेतून थोडंसं पुढे आलो आणि मागच्या वेळेला म्हणजे साधारण 1.5 महिन्यापूर्वी आपण डाव्या बाजूने गेलो होतो. तर तो रस्ता आता बनतोय आणि हा उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण मार्गस्थ होतोय. म्हणजे 1.5 महिन्यात हे असे बदल होत असतात. संगमेश्वर मुख्य बाजारपेठेतून आपण आता पुढे आलो आहोत आणि इथे देखील येण्या जाण्यासाठी एकच हा रस्ता सुरू आहे. डाव्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे अजून आणि पुढे मला वाटतं डायव्हर्शन आहे. आपण डायव्हर्शन घेतो इथे डायव्हर्शन आणि तो देखील रस्ता चांगला आहे. म्हणजे इथे 2 लाईन सुरू आहेत. दुहेरी वाहतुकीस पुन्हा एकदा प्रारंभ होतोय. तर आता आपण शास्त्री पुलावर प्रवेश करू. या बाजूला बोर्ड्स देखील लावण्यात आलेले आहेत आणि हा उजवीकडे जो रस्ता जातो तो कसब्यामध्ये जातो आणि हा डावीकडे जातोय. म्हणजे हा ब्रिज क्रॉस करून जो डावीकडे जर वळलो तर थेट गणपतीपुळ्याकडे देखील जाऊ शकतो. आणि हा नवा शास्त्री पूल संगमेश्वर मध्ये आणि या खालून जाणारी जी नदी आहे तर ती शास्त्री नदी आहे. एक तुम्हाला तिकडे गाडी जाताना दिसत असेल. तर हा जो रस्ता गेला थेट गणपतीपुळ्याच्या दिशेने गेला म्हणजे कुणगुस डिंगणी मार्ग. आणि तिथून वरती आल्यानंतर म्हणजे समजा फणगूस डिंगणी मार्गे तुम्ही येताय तर इथून वर आल्यानंतर सरळ जायचंय. तुम्हाला संगमेश्वर मुख्य बाजारपेठ लागणार नाही. पण आता आपण परचुरी मधून आलो त्यामुळे संगमेश्वर मुख्य बाजारपेठेतून आलो. चला हा रस्ता तर चांगला आहे. जिथे जिथे खराब रस्ता आहे तिथे तुम्हाला नक्की दाखवेन. जिथे चांगला रस्ता आहे तर तिथे शक्यतो दाखवणार नाही. तर चला मार्गस्थ होऊया पुढे. तर शास्त्री पुलाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जे आहे लागतं ते संगमेश्वर रेल्वे स्थानक. डाव्या बाजूला जो रस्ता बघताय हा संगमेश्वर रेल्वे स्टेशनकडे गेलाय. तर पुन्हा एकदा एकच लाईनीवरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जात आहेत कारण या बाजूचं मला वाटतं काम चालू असेल. धामणीच्या थोडे मागे आहोत आता आपण. तर या बाजूचा म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणारा रस्ता चांगला झालाय पण गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचं अजून काम सुरू आहे. मागे आलो तेव्हा आपण उजव्या बाजूने गेलो होतो. या रस्त्याचं काम चालू होतं. आता त्या रस्त्याचं काम चालू आहे. आपण या बाजून जातोय आणि पुढे आहे धामणीतला पेट्रोल पंप. पेट्रोल डिझेल आणि CNG डाव्या बाजूला दिसेल. तर हा आहे धामणीतला पेट्रोल डिझेल आणि CNG पंप. तर आता आपण राजवाडी फाटा इथे आलोय. उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तो राजवाडीच्या दिशेने गेलाय. तिथे गरम पाण्याचा कुंड आहे आणि कोकणात
कोकणातलं मला वाटतं एकमेव असं मंदिर असेल दुहेरी गाभाराचं. तर दुहेरी गाभारा म्हणजे खाली शिवपिंड आहे आणि वरती गणपती बाप्पा आहेत, असं अद्वितीय मंदिर आहे. हा संपूर्ण एरिया राजवाडी एरिया आहे. आणि इथे पुढे देखील गरम पाण्याचा कुंड आहे उजव्या बाजूला खाली. हॉटेल नीतिवंत उजव्या बाजूला आहे, त्याच्याच बाजूला हे मंदिर दिसतं. या मंदिराच्या खालच्या बाजूला ते गरम पाण्याचा कुंड आहे. हॉटेल नीतिवंत लक्षात ठेवा, त्याच्याच बाजूला. तर आता आपण आरवलीमध्ये येऊन पोचलो आहोत. जो डाव्या बाजूने रस्ता गेलाय तो आरवली गावात जातो. मोरडा वगैरे जी गाव आहेत तिकडे जातो आणि हा ब्रिज थेट सरळ जातो चिपळूणच्या दिशेने. म्हणजे झाले काय, जिथे गाव होतं म्हणजे तर त्या बाजारपेठेतून ब्रिज काढण्यात आलेले आहेत बहुतेक. आणि इथे उजव्या बाजूला गरम पाण्याचा कुंड आहे. तर ही शेड दिसत असेल तुम्हाला नॉर्मल, तर तिथे गरम पाण्याचा कुंड आहे. परंतु ते मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू असल्यामुळे झटकन लक्षात येत नाही कोणाच्या. तर आरवली साधारण तसा विचार करायला गेला तर संगमेश्वर शास्त्री पूल सोडला की तिथून जो रस्ता चांगला आहे तर तो थेट आरवलीपर्यंत आहे. अजून पुढे देखील चांगला आहे रस्ता, पण या आरवलीपर्यंत कुठेही डायव्हर्शन नाही आहे. पहिलं इथे डायव्हर्शन होतं, पण आता ते देखील म्हणजे दोन्ही लाईन सुरू झाल्यात. आणि आरवली संपलं की पुढे टोलगेट देखील आहे, टोल नाका. सावर्डे 11 किलोमीटर, चिपळूण 25 आणि पनवेल 253 किलोमीटर आहे. टोलगेट 500 मीटर, अर्ध्या किलोमीटरवर टोलगेट आहे आरवली सोडल्यानंतर. तर आता आपण सावर्ड्यामध्ये येऊन पोचलो आहोत. सावर्ड्यामधील जो मुख्य बाजारपेठेतील जो रस्ता आहे तिथे देखील दोन्ही लाईन सुरू आहेत, दुहेरी वाहतूक सुरू आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण बाजारपेठेतून जातो, जो जुना रस्ता होता तर कळायचं हे इथे हे ठिकाण आहे, तिथे ते ठिकाण आहे. पण आत्ता रस्ता एवढा सुसज्ज आहे की आपण कधी येतो तेच कळत नाही. इथे उजव्या बाजूला जो रस्ता गेला आहे तो डेरवणच्या दिशेने गेला आहे. वालावलकर रुग्णालय वगैरे या बाजूला आहे. म्हणजे सुसज्ज असा रस्ता आहे येऊन जाऊन, म्हणजे मुंबईच्या दिशेने जाताना आणि गोव्याच्या दिशेने जाताना. तसं बघायला गेलं तर हा जो रस्ता आहे तर इथे डायव्हर्शन नाही आहे, चांगला रस्ता आहे इथे. फक्त इथे इथून जाताना एक लक्ष ठेवायचं आहे की येणाऱ्या जाणारे जे चौक आहेत छोटे छोटे, तिथून या रोडला क्रॉस करणारे वाहनं असतात, तर इथून येताना जरा जपून या आणि जपून वाहनं चालवा. तर आता आपण चिपळूणात प्रवेश करतोय. अर्थातच चिपळूणातच आहोत, पण मुख्य शहराच्या दिशेने आपण निघालो आहोत. तसं पाहायला गेलं तर शास्त्री ब्रिज किंवा शास्त्री पूल संगमेश्वरचा पार केल्यानंतर कुठेही डायव्हर्शन नाही आहे. अगदी सरळ रस्ता आहे, सुसज्ज असा रस्ता आहे. त्यामुळे आपण कधी त्या शास्त्री पुलाच्या इथून सावर्ड्यामध्ये पोहोचतोय आपल्याला कळत नाही, किंवा सावर्ड्यामधून कधी चिपळूण येतं हे देखील कळत नाही. चिपळूण बहादूर शेख नाका जो आहे तर तिथे थोडंसं काम सुरू असावं, पण इथे हा चांगला रस्ता आहे. समोरच बस जी वळली आहे आणि सरळ बस जाते बघा, तर ती चिपळूण बस स्थानकाकडे जाते. म्हणजे हा जो रस्ता गेलाय हा चिपळूण मुख्य सिटीमध्ये गेलाय आणि हा सरळ रस्ता मुंबईच्या दिशेने गेलाय. चिपळूण तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे
इथे रस्त्याचं काम सुरू आहे आणि संगमेश्वर मधून जो ब्रिज आहे म्हणजे शास्त्री पूल, त्यानंतर जो रस्ता खराब आहे तर तो इथे आहे. आणि कारण इथून फ्लायओव्हर प्रस्तावित आहे त्यामुळे त्या ब्रिजचं काम सुरू आहे, फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. उजव्या बाजूला तुम्हाला पाहता येईल आणि या डाव्या बाजूने हा रस्ता करण्यात आलेला आहे. कारण हा जो बहादूर शेख नाक्यातला जो ब्रिज आहे तर तो मोठा ब्रिज प्रस्तावित आहे. उजव्या बाजूला तुम्हाला बघता येईल ब्रिजचं काम सुरू आहे. फ्लायओव्हर आहे तो जास्त लांबीचा फ्लायओव्हर इथे प्रस्तावित आहे. आणि आता आपण बरोबर बहादूर शेख नाक्यात येऊन पोहोचलो आहोत. तर परशुराम घाटाला प्रारंभ होतोय. मागे जो बहादूर शेख नाका आहे तर तिथे जरा इकडून तिकडून गाड्या येणाऱ्या असतात, म्हणजे चिपळूण मुख्य शहरापासून बाहेर येणारे असतात. तसंच कोकळी वगैरे आहे म्हणजे पुण्यापासून येणाऱ्या गाड्या असतात. तर तिथे येताना जरा सावकाश गाड्या चालवा. आता आपण परशुराम घाटाला प्रारंभ होतोय. परशुराम घाटाच्या मध्यभागी आपण आलो आहोत आणि उजव्या बाजूला आहे संरक्षक भिंत, तसंच जाळी देखील मारण्यात आलेली आहे जेणेकरून दरड कोसळू नये म्हणून जाळी मारण्यात आलेली आहे. आणि इथेच परत एक डायव्हर्शन आहे. एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. डाव्या बाजूच्या रस्त्याचं काम सुरू आहे. फक्त लक्षपूर्वक वाहने चालवा कारण इथे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. नक्कीच जेव्हा जास्त वाहने या मार्गावरून धावत असतील तेव्हा नक्कीच ट्रॅफिकची समस्या इथे उद्भवत असेल. जर अवजड वाहनं असतील तर नक्कीच मग ट्रॅफिक देखील होत असेल. पण असो, तर सध्या तरी ट्रॅफिक वगैरे नाही आहे आणि तेवढी वाहनं देखील नाही आहे. आपण इथून बरोबर 2 लाईन सुरू होत आहेत आणि डाव्या बाजूला वाशिष्ठी नदीचं दर्शन होत आहे. एक सुंदर दृश्य आपल्या दृष्टीस पडत आहे वाशिष्ठी नदीचं. तर परशुराम कोकणचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते परशुराम भूमी म्हणजे चिपळूण. उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तो परशुराम मंदिराकडे गेलाय. तर इथे परशुराम घाट समाप्त होतोय आणि तसं बघायला गेलं तर परशुराम घाट देखील सुस्थितीत आहे. फक्त एकच मध्यभागी आलं की डायव्हर्शन आहे, म्हणजे एकेरी एकाच लेनवरून गाड्या अप अँड डाऊन करत असतात. मग थोडंसं पुढे आलं की मग पुन्हा 2 रस्ते विभागले जातात आणि दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतो किंवा दुहेरी वाहतूक चालू होते. आता आपण पीर लोटेमध्ये आहोत, लोटे MIDC. तर इथे देखील एकाच रस्त्यावर 3 लाईन आहेत. तर मागे आपण बघितलं की 2च लाईन आहेत पण इथे 3 लाईन आहेत. लोटे पोलीस दूरक्षेत्र सुरू होतं इथून पीर लोटे आणि औद्योगिक क्षेत्र आहे उजव्या बाजूला. अर्थातच MIDC, लोटे MIDC.
जी वाहनं जाणार आहेत गोव्याकडे किंवा चिपळूणकडे, तर ते त्या बाजूने जात आहेत. तर आता आपण दाभेळ नाक्यामध्ये येऊन पोहोचलो आहोत. इथे अंजनी रेल्वे स्टेशन देखील आहे. इथे हा पूर्ण फ्लायओव्हर प्रस्तावित आहे, म्हणजे फ्लायओव्हर आहे, प्रस्तावित म्हणण्यापेक्षा झालाय, पूर्ण काम झालंय त्याचं. आणि रस्ता सुस्थितीत आहे. दुहेरी वाहतूक सुरू आहे या बाजूने आणि त्या बाजूने देखील. म्हणजे बहुतांशी रस्ता चांगला झालेला आहे. फक्त मध्येच काही अपवाद सोडले तर बाकी रस्ता चांगला आहे. इथे बोरज गाव आहे आणि बोरज गावाच्या थोडंसं पुढच्या बाजूला टोल गेट आहे. सुरू झाला नाही अजून, पण टोल गेट आहे. आणि इथून साधारण एक 9 किलोमीटर खेड आहे. तर इथे हा टोल गेट आहे बोरज गावच्या पुढच्या बाजूला. म्हणजे आरवली नंतर हा दुसरा टोल नाका आहे. तर आता आपण भोसते घाटामध्ये आलो आहोत. म्हणजे भोसते घाट उतरतोय, त्यानंतर मग खेड लागेल. तर हा जो घाट आहे, तर ज्या उतारात जी वाहनं जात आहेत, म्हणजे खेडच्या दिशेने जी वाहनं जात आहेत, त्या रूटला एकामागोमाग एक असे स्पीड ब्रेकर्स आहेत. आणि त्याची उंची देखील कमालीची आहे. त्यामुळे जरा सावकाश आहे, कारण त्यावरून जर वेगाने गाडी नेली तर गाडी नक्कीच तुमची दणकणार किंवा आपटणार. त्यामुळे सावकाश नाही जाताना. कारण त्या बाजूने येताना एक पण स्पीड ब्रेकर नाही आहे, कारण ते वाहनं पूर्ण चढतायत हा घाट. पण आपण हा घाट उतरतो, उतरण्याच्या बाजूने हे स्पीड ब्रेकर्स आहेत. भोसते घाट. चला, स्पीड ब्रेकरचा सिलसिला संपलाय आणि प्लेन रस्ता सुरू झालाय. पण एक चांगली गोष्ट आहे की दुहेरी वाहतूक सुरू आहे. म्हणजे या बाजूची लाईन देखील चालू आहे आणि त्या बाजूची लाईन देखील चालू आहे. तर भोसते घाट समाप्त झालेला आहे आणि उजव्या बाजूला खोबे फाटा, वेरल. तर या बाजूने जी वाहनं क्रॉस होत असतात, त्यामुळे जरा सावकाश हाका वाहनं. आणि खेड रेल्वे स्टेशन आपल्या बरोबर डाव्या बाजूला आहे. तर डाव्या बाजूला खेड रेल्वे स्टेशन आहे. खेडच्या पुढे पोलादपूर आणि त्याच्या पुढे महाड. तर खेड रेल्वे स्टेशनच्या पुढे आलो आणि हा जगबुडी नदीवरचा नवीन पूल आहे. आणि खालून वाहणारी जी नदी आहे ती जगबुडी नदी. तर इथे आपण आता भरणे नाक्यामध्ये आलेलो आहोत. इथून उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तो आंबोलीकडे गेलाय आणि हा जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तो दापोलीच्या दिशेने गेलाय. तर खेडमधून आपण आता पुढे जातोय भरणे नाका. आणि इथे देखील रस्ता चांगला आहे. अप अँड डाऊनसाठी 2 रस्ते आहेत, या बाजूने आणि त्या बाजूने. तर मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही आता प्रवास करत असाल तर ठिकठिकाणी रत्नागिरीचा जो हापूस आहे तर तो आंबा विक्रीसाठी आहे. आंब्याचा हंगाम आहे, त्यामुळे हापूस आंबा विक्रीसाठी आहे. तर नक्कीच तुम्ही तो आंबा देखील घेऊ शकता. एवढं मात्र खरं आहे की तो ओरिजिनल हापूस आहे. नाही तर तुमच्या मनात शंका असेल की कोणता दुसरीकडचा माल इथे विकायला येत नाही ना. नाही, तर इथले स्थानिक जे व्यावसायिक आहेत तर तेच स्वतः या रस्त्यावर किंवा या हायवेवर हा आंबा विक्रीस घेऊन बसलेले असतात. त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे हा आंबा घेऊ शकता, कारण तो ओरिजिनल हापूस आंबा आहे. तर आता आपण साधारण खेडच्या पुढे आलो आहोत आणि इथे देखील दुहेरी वाहतूक अगदी सहजरित्या सुरू आहे आणि अतिशय छान रस्ता आहे. आता थोड्याच वेळात आपण कशेडी
बोगद्यामध्ये प्रवेश करू, कशेडी टनेलमध्ये जाऊ, तर दिवाण खवटी या रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहोत. कशेडी स्वामी समर्थ मठ पुढे आहे आणि उजव्या बाजूला दिवाण खवटी रेल्वे स्टेशन आहे आणि हा वरून गेला हा रेल्वेचा ट्रॅक आहे. आणि हा देखील म्हणजे हा जो रस्ता आहे तर तो सरळ आहे, तर डायव्हर्शन वगैरे कुठेच नाही आहे. लांबच्या लांब सरळ असा रस्ता आहे, छान रस्ता आहे. आजूबाजूला बरीच हॉटेल्स देखील आहेत, जेवणाची वगैरे सोय इथे होऊ शकते. तर कशेडी बोगदा आता सुरू होतोय, समोरच दिसत असेल. तर जायचा मार्ग वेगळा आहे आणि यायचा मार्ग वेगळा आहे. तर इथे देखील हा रस्ता सुस्थितीत आहे. फायनली आपण कशेडी बोगद्यामध्ये प्रवेश करतोय. तर बरोबर 1.5 मिनिटानंतर आपण या बोगद्याच्या या टनेलच्या बाहेर पडतो आणि अशा प्रकारे कशेडी बोगदा आपण पार केलेला आहे. अर्थातच कशेडी घाट याला पर्याय म्हणून हा कशेडी बोगदा तयार करण्यात आलेला आहे. पण त्याचं एक चांगलं समीकरण म्हणजे तुम्हाला लवकर पोचता येतं आणि एक कमालीचं डिस्टन्स तुम्ही लवकर पार करता. तर फायनली आपण आता पोलादपूरमध्ये प्रवेश करीत आहोत. साधारण तसा रस्ता बघायचा झाला तर पोलादपूरपर्यंत छान आहे, अगदी महाडपर्यंत किंवा पनवेलपर्यंत छान रस्ता आहे. आताचा आपण फक्त आपली अपडेट होती ती मुंबई गोवा हायवेची पोलादपूरपर्यंत. आता आपल्याला इथून पोलादपूरमधून उजवीकडे वळायचं आहे. आंबेनळी घाटामार्गे आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. इथून महाड 19 आणि पनवेल 145 किलोमीटर आहे. मार्गदर्शक फलक दिलेले आहेत. पोलादपूर महाबळेश्वर डाव्या बाजूला आहे, महाड पनवेल माणगाव सरळ आहे. तर एक चांगलं काम झालेलं आहे की पोलादपूर महाबळेश्वर हे जे फलक आहेत किंवा जे हायवेवर फलक आहेत तर ते अगदी योग्य दिशेने दर्शवलेले असतात. आपल्याला डावीकडे जायचं आहे. समजा आपण सरळ गेलो तर वळून यावं लागेल, परंतु आपल्याला महाबळेश्वरला जाण्यासाठी डावीकडे वळायला लागेल. तर आपल्याला आता सरळ जायचं आहे आंबेनळी घाटामार्गे महाबळेश्वर. तर आता आपण पोलादपूरला आहोत आणि पोलादपूरची मुख्य बाजारपेठ आहे. इथे फळांची देखील दुकानं आहेत. सुक्या माशांचा बाजार म्हणजे सुक्या माशांचं दुकान देखील तिथे पाहायला मिळालं. बरेच वर्षांनी या पोलादपूरला येतोय मी. याआधी मी 2दा महाबळेश्वरला जाऊन आलो, आता 3ऱ्यांदा जातोय. पोलादपूरवरून महाबळेश्वरकडे जात असताना थोडासा रस्ता खराब आहे. इथे एका बाजूने चांगला दुसऱ्या बाजूने खराब असं समीकरण आपल्याला इथे पाहायला मिळतंय. पण असो, बघूया. मी देखील बरेच वर्षांनी जातोय. तर थोडासा रस्ता खराब आहे इथे. त्या बाजूचा रस्ता खणला आहे, कारण मला वाटतं रुंदीकरण चालू असावं, पण कोणती माणसं वगैरे दिसत नाही ते काम करणारे. रस्ता खराब आहे थोडासा. बाजूलाही सावित्री नदी आहे. जी
महाड मार्गे होऊन थेट अंजर्ल्यामध्ये जाते. तर इथे ठिकठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि अधेमध्ये रस्ता देखील खराब आहे. मध्येच चांगला, मध्येच खराब असं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कापडे बुद्रुक या गावातून आता आपण जातोय. असं गाव आहे आणि बाजारपेठ आहे. तर आता आपण आड गावात आहोत आणि आड गावाच्या इथून त्या आंबेनळी घाटाला प्रारंभ होतोय. घाट प्रारंभ. तर घाटातला हा जो रस्ता आहे तर तो थोडा अरुंद रस्ता आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवायची आहेत. थोडासा रस्ता खराब आहे, मध्येच खराब मध्येच चांगला असं समीकरण इथे बघायला मिळतं आणि हा रस्ता रुंदीकरण होतोय. महाबळेश्वरच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे आणि इथे ठिकठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. अगदी रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि रस्त्यामध्येच खणलेले देखील आहेत. त्यामुळे जरा जाताना आपल्याला जपून जावं लागणार आहे आणि तुम्ही येत जात असाल तर तुम्ही देखील जपून या, कारण रस्त्यांची अवस्था थोडी बिकटच आहे. इथून प्रतापगडाचं देखील दर्शन आपल्याला होतंय. त्या बाजूला प्रतापगड आहे. महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा, महाराजांच्या आठवणी ताजा करणारा हा प्रतापगड. तर हा घाट चढत असताना इथे अति उंच जागेवर आता आपण आलो आहोत आणि अति उंच कड्यांचं दर्शन देखील इथे होतंय. इथे ठिकठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत. इथे वाहने थांबवू नयेत, दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे किंवा अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. तर या सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे, कारण हा घाट अति तीव्र वळणांचा आहे, थोडासा अरुंद रस्त्याचा आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवा, कारण मध्ये मध्ये रस्ता देखील खराब आहे. रस्त्याचं मध्ये मध्ये काम सुरू आहे, त्यामुळे येताना आणि जाताना सावकाश जा. नजारे मात्र कमालीचे आहेत. निसर्गाने जणू मुक्त हस्ताने अशी उधळण केली आहे सौंदर्याची, असंच इथे भासतंय. अतिउंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहताना खरंच मन भारावून जातं. खूप सुंदर. प्रतापगड इकडे उजव्या बाजूला प्रतापगडकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथे आता पोलादपूरची हद्द संपलेली आहे आणि महाबळेश्वरची हद्द सुरू आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला पाहता येईल प्रतापगड. तर फायनली आंबेनळी घाट समाप्त झालेला आहे आणि इथून एक महाबळेश्वर एक 3-4 किलोमीटर असेल. अतिशय तीव्र वळणाचा आंबेनळी घाट आहे. मध्येच रस्त्याचं काम देखील चालू आहे, त्यामुळे येताना जरा सावकाश आणि काळजीपूर्वक या, कारण समोरचं वाहन अगदी आपल्या अंगावर येतं, कारण अरुंद रस्ते आहेत आणि तीव्र वळणं. चला, महाबळेश्वर मार्केट आय थिंक उजव्या बाजूला आहे आणि आपल्याला
तर आजचा आपला प्रवास होता मालगुण गावापासून ते महाबळेश्वरपर्यंत, पण त्यामध्ये मुंबई गोवा हायवेमधील साधारण संगमेश्वरपासून ते पोलादपूरपर्यंतचा रस्ता कसा आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शूट करून तुमच्यापर्यंत ठेवलं आहे. कारण होतं कसं, फरकाने म्हणजे 7-8 दिवसाच्या फरकाने थोडंसं वेगळं आपल्याला बदल पाहायला मिळतात. म्हणजे महिनाभरापूर्वी मी मुंबईला गेलो होतो, तर तेव्हा झालेले बदल आणि आता बदल थोडेसे वेगळे आहेत. तर रस्त्यावरून प्रवास करत असताना साधारण आपण पाहतो की उजव्या बाजूचा रस्ता एक वेळ होतो, एक वेळ डाव्या बाजूचा रस्ता होतो. तर असे थोडेसे बदल झालेले असतात, त्यामुळे अपडेट महत्त्वाची असते. तर आपला मालगुणपासून प्रवास सुरू झाला आणि संगमेश्वरपासून ते पोलादपूरपर्यंत म्हणजे महाबळेश्वरपर्यंत सगळा व्हिडिओ आपला शूट झालेला आहे. तर तसं बघायला गेलं तर कुरधुंडा तिथे रोड थोडासा खराब आहे. तर संगमेश्वर शास्त्री पुलापासून अगदी आरवली त्याच्यानंतर पुढे पण म्हणजे अगदी चिपळूणपर्यंत बहादूर शेख नाक्यापर्यंत अगदी रोड चांगला आहे, सरळ आहे. त्यानंतर परशुराम घाटात मध्ये थोडंसं डायव्हर्सन सोडलं तर परशुराम घाट देखील चांगला आहे. तर खेडच्या पुढे कशेडी टनेल तो देखील एकदम सोयीस्कर झालेला आहे. तर ओव्हरऑल हा जो रस्ता आहे तर तो वाहतुकीसाठी चांगला झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे मध्ये मध्ये काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे, अगदी वेगाने काम चालू आहे. कारण मागे मी आलो होतो त्यानंतरचा आताचा जो रोड आहे तो थोडाफार बदल आहे. म्हणजे एकदा डावीकडचं काम चालू आहे तर एकदा उजवीकडचं काम चालू आहे. तर असा एकंदरीत रोड आहे. आणि त्यानंतर पोलादपूरपासून आपण उजवीकडे वळल्यानंतर जो आंबेनळी घाट आहे तर मध्ये मध्ये काम चालू आहे, रुंदीकरणाचं काम चालू आहे. मध्ये मध्ये रस्ता खराब आहे पण मध्ये मध्ये चांगला आहे. तर असं दलमजल करत एक महाबळेश्वरला येऊन आता मी ठेपलो आहे. साधारण मालगुणपासून महाबळेश्वरचं अंतर एक 210 किलोमीटर आहे. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. जे बदल आहेत तर तिथे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जो रस्ता चांगला आहे तर तो मी दाखवलेला नाही आहे, की जो रस्ता खराब आहे तर तिथे आवर्जून मी शूट केलेला आहे. तर असा एकंदरीत व्हिडिओ होता. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत, एक नवीन काहीतरी करतो. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुखाने प्रवास करा.